गुढीपाडव्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत हारगाठी. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने झटपट हारगाठी बनवणार आहोत. पहिलं आपल्याला काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला हारगाठी बनवायची त्या भांड्याला तूप लावून असा दोरा भिजवून असा घालून घ्यायचा आहे. बघा, अशा मी पहिला आप्पेपात्रामध्ये बनवत आहे आणि त्याच्यानंतर आता हे आप्पेपात्र मी पाक करायच्या अगोदर आपण हे सगळं तयार करून ठेवायचं आहे दोरा घालून, आणि त्याच्यानंतरच आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे. तर आता आपण पाक करणार आहोत. आता बघा, मी ताटामध्ये पण असं हारगाठी बनवणार आहे. त्याच्यामध्ये पण तूप लावून धागा असा पसरून ठेवलेला आहे. आता आपल्याला पाक करायचा आहे आणि पाक करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. 1 वाटी साखरेसाठी अर्ध्या वाटीला कमीच असं पाणी घातलेलं आहे. साखर भिजेल इथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. बघा, साखर चांगली भिजलेली आहे. आता आपल्याला साखर चांगलं विरघळून द्यायची आहे आणि हलवत राहायचं आहे आणि आपल्याला याचा असा दाटसर गोळेदार पाक बनवायचा आहे. हे बघा, आपला आता याच्यामध्ये तुम्ही हारगाठी सफेद होण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी दूध पण घालू शकता. मी 2 चमचे इतकं दूध घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पाक चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि दूध घातल्यानंतर आता आपल्याला हे पाकाला असं फेस यायला लागलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे अशा वेळेस जेव्हा आपला असा फेस येईल, बघा एक असायला अशी घाण दिसते, तर ती घाण आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामुळं आपली हारगाठी अशी चांगली पांढरी शुभ्र दिसते. हे पहा, आणि साखर घेताना आपल्याला पांढरी साखर घ्यायची आहे आणि चांगला असा पाक चांगला हलवत राहायचा आहे आपल्याला. आणि हे पहा, आणि पाक आता बघा चेक करायचा आहे. एकतारी पाक नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला पाक असं गोळेबंद पाक पाहिजे. त्याची टाकल्यानंतर लगेच गोळी झाली पाहिजे आणि एका जागेवरती असा थांबला पाहिजे. तर बघा, आता मी पाण्यात टाकून बघायचं आहे. हे अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे. तर आपण आता एक प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चेक करून बघणार आहोत आपला पाक तयार झाला आहे का. अशा प्रकारे गोळे हलत नाही, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे आप्पेपात्रामध्ये पहिलं आपण हा पाक घालून घेणार आहोत. एकदा मी चूक केली की कढईमध्ये पाक केला आहे, तुम्ही पातेल्यामध्ये करू शकता, म्हणजे पातेल्याने वतता येतं. आता पळीने याच्यामध्ये पट घालून घ्यायची आहे. ही प्रोसेस आपल्याला खूप अशी फास्ट करायची आहे, कारण पाकाचे लगेच साखर बनून तयार होते. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे पाक आप्पेपात्रामध्ये ओतून घ्यायचा आणि धागा असा वरच्या एकदम तळाला चिकटला नाही पाहिजे, असा अधंतराळी राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेव्हा ही हारगाठी काढू तेव्हा तो मधोमध धागा आला पाहिजे. अशा प्रकारे बघा, हे आपण हे पाक घातलेला आहे आणि मस्त बघा त्याची साखर पण लगेच बनवून तयार झालेली आहे. आता तोपर्यंत मी इकडं ताटामध्ये घालत आहे. आता हे पसरट असल्यामुळं थोडंसं हलतं, तोच पाक मी इथं घालते. आता आप्पेपात्रामध्ये व्यवस्थित सेट झालेला आहे. आता हे ताटामध्ये पण मी करून बघते. आता सगळ्यांकडेच आप्पेपात्र नसतं, तर साध्या सोप्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हा पाक याच्यावरती घालून घ्यायचा आहे आणि धागा पण असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि एका याच्यामध्ये मी कलर घातला होता, खायचा पिवळा कलर घातलेला आहे. तुम्ही कुठला पण खायचा कलर वापरू शकता. आणि हे अशा प्रकारे आपण 3 प्रकारच्या 3 भांड्यामध्ये अशा गाठ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि बघा, अशा गाठ्या आता काढायच्या. आता बघा, आपण 10 मिनिटांनी तुम्ही त्याला हलकंसं हलवून बघा, पटकन ते हलते आहेत. सगळ्या गाठ्या आपण हलवून घेतलेल्या आहेत. बघा, सुटत्या निघत्यात. आता त्या प्लेटमधल्या पण आपण हलवूया. तर बघा, सगळ्या हाताने अशा बोटाने सरकून द्यायच्या, त्या आपोआप सरकतात. तूप आपण खालच्या भांड्याला तूप लावल्यामुळं त्या सगळ्या गाठ्या अशा निघून येतात. बघा, अशा प्रकारे आता आपण उचलून बघूया आपली अगदी घाटी परफेक्ट झाली का विकतची असते तशी. तर बघा,
आपली अगदी परफेक्ट घाटी तयार झालेली आहे, जशी विकतची असते तशी. तर चला, अशा पद्धतीने जर आपल्याला घाट्या घरी बनवायच्या येत असतील तर आपण विकत आणायची काय गरज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आता ह्या गुढीपाडव्याला अशी घाटी बनवून बघू शकता. हे बघा, हे पण प्लेटमधले पण घाटी आपण उचललेल्या आहे. 3 घाट्या बनवल्या. 3ही घाट्या अगदी आपल्या परफेक्ट झालेल्या आहे. ही कलरफुल घाटी तर मला खूप आवडली आहे. खूप छान दिसत होती. तर मस्त. आणि बघा, अशा प्रकारे ह्या गाठ्या तुम्ही ह्या गुढीपाडव्यानिमित्ताने नक्की करून बघा. आणि अशाच किचन चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.